कुठल्या पॉइंटला तुम्हाला रेकमेंड करा असं वाटतं की तुम्ही काउन्सिलिंगला जा, तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जा, तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जा, असे काही पॉइंट्स किंवा ट्रिगर पॉइंट्स आहेत? पहिली गोष्ट काय आहे की भावनिक आरोग्य ना ही हा फ्लो आहे, तो प्रवाह आहे. आणि भावनिक आरोग्य ही एक स्थिती नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवूया प्रथम. म्हणजे आता अगदी सोपं उदाहरण आपल्या संस्कृतीतलं, महाभारतातलं, की अर्जुनासारखा इतका मोठा योद्धा हा सुद्धा भावनेंनी विव्हळ झालाच की नाही महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवशी. फॉर्च्युनेटली त्याच्याकडे ड्रायव्हर कम नेव्हिगेटर कम सायकोथेरपिस्ट असा भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने होता, म्हणून त्याचं चांगलं झालं आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं चांगलं झालं. पण मुद्दा काय आहे की आपण मानसिक आरोग्य ही स्थिती न मानता तो प्रवाह मानणं आवश्यक आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की माणूस म्हणून आपली भावनिक दृष्टीने हळवी स्थानं, व्हल्नरॅबिलिटीज ह्या सतत असणार ह्याची जाणीव ठेवणं. म्हणजे आपल्या व्हल्नरॅबिलिटीज सुद्धा आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे, राईट? आणि मग व्हल्नरॅबिलिटीज कमी करणं आणि स्ट्रेंथ वाढवणं हा प्रवास आपल्याला करावा लागेल. त्यासाठी स्वतःबरोबरचा आपला कम्फर्ट हा कशावरती अवलंबून असेल तर आपण स्वतःच्या त्यावेळेच्या क्षमता, कमतरता, गुणदोष ह्यांच्या सहित स्वतःकडे कसे पाहतो. आणि त्यामध्ये बघा, मी जर स्वतःला अपूर्ण मानलं म्हणजे काय, सोपं सांगायचं असेल तर की एक सर्कल आहे माझ्यासमोर, हे सर्कल आहे, तर हे सर्कल गोल आहे, याचा मी जर तुकडा पाडला की नाही तर हा अपूर्ण झाला. मी कसं बघतो माझ्याकडे ही कमतरता आहे माझ्यात, म्हणजे मी हा तुकडा काढतो, अरे मी हा असा नाहीये, आणि म्हणजे हा घातला ना की मी पूर्ण होईल. पण माणसाने जर असं बघितलं की मला हे पूर्णच आहे मी आता, आणि आता मला ह्या पूर्णाकडून माझा परीघ वाढवायचा आहे, म्हणजे त्याला आपल्या भाषेत म्हटलंय संपूर्ण. म्हणजे ना मग मी ना तुकडे पाडत बसत नाही, मी माझा परीघ वाढवतो. सो दिस इज कॉल्ड डेव्हलपमेंट, दिस इज मेंटल हेल्थ. पण ही जाणीव येण्याकरता पहिली गोष्ट की धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला जरा तरी शांत बसून स्वतःबद्दलचा विचार करावा लागेल. आणि मग बघा मी काय करतो, एका तुकड्यावरती माझं अख्ख्या वर्तुळाचं मोल करतो. मी ना माझ्या प्रोफेशन मध्ये खूप यशस्वी झालो ना तर मी पूर्ण, म्हणजे मी काय केलं, तुकड्यावरनं अख्ख्या वर्तुळाचं मोल केलं. मग असे तुकडे तुकडे जोडतो मी. देन आय हॅव टू बी अ ग्रेट फादर, आय हॅव टू बी अ ग्रेट एक्झिक्युटिव्ह, आय हॅव टू बी अ ग्रेट एंटरप्रिनर, वगैरे वगैरे वगैरे. तुकड्यांचा हिशोब मी केला ना की मी मानसिक आरोग्यापासून दूर गेलो. ह्या सगळ्या तुकड्यांच्या मधून हे वर्तुळ निर्माण झालंय, आणि मला ह्या वर्तुळाचा परीघ वाढवायचा आहे की मी मानसिक आरोग्याच्या वाटेवरती